सापाचे दर्शन झालेले आहेत आपल्याला। तर मित्रांनो सडनली खूप धुवाधार पाऊस चालू झालेला आहे। मित्रांनो आता आपल्याकडे आलेला आहे मस्तपैकी नाश्ता आहे, गरमागरम मॅगी मस्त भिजून आलोय पावसातनं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती। तर आज आपण चाललो आहोत कलावंती दुर्ग ट्रेकला। मित्रांनो आता आपण जुना मुंबई पुणे रोडवरती आहे आणि आता आपल्याला इथून लेफ्ट टर्न मारायचं आहे, जो जस्ट मुंबई एक्सप्रेस हायवेच्या पुढेच आहे। आपल्याला इथून लेफ्ट टर्न मारायचं आहे, वर्डोली रोड, शेडुंग वर्डोली रोड। तर आता आपण 3 किलोमीटर आधी आहेत आणि जो कलावंती दुर्ग आहे तो समोर बघा आता तुम्हाला दिसेल, बरोबर व्ही शेपचा आहे। या साईडला प्रबळगड आहे आणि या साईडला कलावंती दुर्ग आहे। तर आता आपण चाललेलो आहोत कलावंती दुर्गसाठी। हा गड मुंबई पुणे हायवेवरून दिसतो। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग NH4 शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे। कळंबोलीपासून पनवेल बायपासने आल्यास येथे मुंबई पुणे महामार्ग जोडला जातो, तेथे शेडुंग फाटा लागतो। पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ 6 आसनी रिक्षाने ठाकूरवाडी गावामध्ये उतरता येते। 10 लोकांचे साधारणतः 200-250 रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकूरवाडी बस सेवा आहे। मानशी 12 रुपये बसचे तिकीट आहे। ठाकूरवाडीला आल्यावर प्रबळगडच्या दिशेने पायी जावे लागते। मित्रांनो आता आपल्याला ठाकूरवाडी साईडला जायचं आहे। ठाकूरवाडी राईट साईडला, या साईडला राईट साईडला आहे ठाकूरवाडी आणि आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला ग्रामपंचायत वारदोली। तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत खाली बेसच्या पार्किंगमध्ये। तर इथे आपण गाडी लावणार आहोत आणि आज आपण स्टे करणार असल्यामुळे इथे पार्किंगचे दर ते 100 रुपये राहतील। जर एका दिवसासाठी आलात तर ते 50 रुपये चार्ज करतात। तर चला आता सुरू करू। तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत कलावंती दुर्गच्या बेसला आणि हा आहे आपला कलावंती। ते इकडे जायचं आपल्याला। तर मित्रांनो आता आपण चालू करत आहोत हा ट्रेक आणि आपल्याला जायचं आहे या साईडला, तिकडनं ह्या रोडवरून आपण जाणार आहे। अजून एक तिकडून सुद्धा एक रस्ता आहे। तर सध्या आपण या रोडने चाललो आहे। तर हा बघा सापाचे दर्शन झालेले आहेत आपल्याला आलेल्या। आल्याच अशा पद्धतीने आपल्याला सापाचे दर्शन झालेत आणि सुप्रिया घाबरलेली आहे आणि तिने आल्याच तिचं स्वागत सापाने केलेलं आहे, त्याच्यामुळे तर ती अजूनच घाबरली आता। चला आता नाही येणार साप भाई सापाचं। तर अजूनही तिच्या मनाची तयारी होत नाही। आमच्या इथं 5-1 मिनटं गेलेली आहेत आणि खूप घाबरली आहे। तिचं म्हणणं असं आहे की रस्ता बदलायचा आहे। आता जंगलात आलोय म्हटल्यावरती काय साप हे असणारच आहे। आता एवढे चांगले शूज घातलेले आहेत तरी घाबरते। चल तू माझ्या मागं काय नाही होत। तर बघू, तिचं म्हणणं आहे की पुढं पण आहे, आता जंगल आहे, डोंगर रस्ता आहे म्हटल्यावर साप असणारच, फक्त आपण व्यवस्थित चालायचं। त्या आपल्या आवाजानेच घाबरून पळून जातात इकडे तिकडे, फक्त आपल्याला खाली बघायचं व्यवस्थित आणि मग जायचं। तर मित्रांनो हा आम्ही एक शॉर्टकट मारलाय। ह्या शॉर्टकटमध्ये हिने 2 साप बघितले, मला तरी एकच साप दिसलाय आणि खूप घाबरली ती नुसतं पानांचा सुकलेल्या पानांचा आवाज आला तरी घाबरते। तर मित्रांनो हा आहे रस्ता जो डायरेक्ट एक मोठी 4 व्हीलर येईल असा आहे, पण एक छोटी पाऊलवाट पण आहे जिथे आम्हाला साप दिसलेला, तिथून येऊ शकता। जरा पाऊस झाल्यामुळे मे बी बाहेर पडले असतील, अजून किती ठिकाणी बघायला मिळतात काय माहिती, मला तरी वाटते खूप बघायला मिळावेत। सुप्रिया तुला काय वाटतं, अजून दिसावेत का साप पुढे? काय नको।
हे बघा इथं मस्तपैकी कचऱ्याच्या बाटल्या वगैरे टाकण्यासाठी इथं कचऱ्यासाठी हे टाकलेलं आहे. तरी लोक काही बाहेर टाकतात, आपण ह्याला उचलून आतमध्ये टाकू. तर हे थोडंफार आपण इथलं आजूबाजूला पडलेला जरासा कचरा उचलू आणि तिथं टाकू. आपल्या गडकिल्ल्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आता इथं एवढी जाळी केलेली आहे तरी लोकांनी काही कचरा काय टाकलेला नाही आहे उचलून. पण ठीक आहे, आपल्याला शक्य होईल, आपले जेवढी एनर्जी आहे तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करत राहू. तर आता आपण थोडंच पुढं अंतरावरती आलेलो आहोत. इकडनं रिक्षा वगैरे पण जात आहेत, तुम्ही बघत असाल. रिक्षा वगैरे पण गेले जात आहेत इकडे आतमध्ये. अगोदर असा रस्ता नव्हता. मी 4-5-6 वर्षापूर्वी एकदा येऊन गेलेलो, त्यावेळेस असा रस्ता नव्हता इकडे. पण हल्ली बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. 4 व्हीलर जायला असा रस्ता दिसतोय हा. पण स्टील तिकडे सेफ वाटतं जरा गाडी लावायला. तर मित्रांनो आता आपण इथे एका स्टॉलजवळ पोचलेलो आहोत. आई स्टॉल म्हणजे आई स्टॉल म्हणून काहीतरी आहे इथं. सुप्रिया दमलेली आहे, ती जाऊन बसली तिकडं. आता आपण ह्या पाण्याच्या झऱ्याच्या जवळ बहुतेक इथनं पावसाळ्याच्या काळात इथून पाणी येत असेल, इथून धबधबा मस्तपैकी वाहत असेल आणि इकडनं फुलफुलाने पाणी जात असेल. तर आता आपण त्या पाण्याच्या वाटेवर आहे. तर आता हा क्रॉस करून आपण त्या साईडला जातो. तशी आणि इथपर्यंत गाडीला इतरले आले असते मागं. इकडे स्टॉप त्या तिथपर्यंतच. इथून मेन गाडी चालू होते ना, इथपर्यंत गाडी चालते. तर हा रस्ता धसून गेला इथनं. मग पाण्यामुळं माती वगैरे वाहून गेली याची. अगं इथं नाही ना एवढ्या ह्यातनं. काय म्हणलीस? डर के आगे जीत है. कुठे डर? मेरे अंदर है. हा, कसं बरोबर बोललीस एकदम. मित्रांनो हा तीव्र उतार आहे आणि बऱ्यापैकी थकून जाते ह्याच्यावरनं चढताना. इकडून जायला हा एक रस्ता दिसतोय, हा शॉर्टकट वाटतोय. सुपे तुझं काय म्हणणं, ह्या रस्त्याने जायचं का नको? हा का ग, बघ ना, ट्राय कर. डर के आगे जीत है. अगं डर के आगे जीत है. तर मित्रांनो सुप्रिया तर नको बोलली आहे, पण मला तर तिच्यासोबत राहावं लागेल. त्यामुळे हा प्लॅन स्किप करावा. तर तो शॉर्टकटला सुप्रियाने सरळ नाही म्हणून सांगितलं. जरा गेलो असतो तर तिथून मजा आली असती, पण मी एकटा असतो तर गेलोच असतो. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, थोडे टिपके पडत आहेत. तर आता आपण सध्या आलेलो आहे एका टी स्टॉल जवळ.
काय मृग दगडावर चल मुरगाळा. नाही मृगाला. खालून असंच फिरून तिकडून आले आणि खूप वारा सुटले, त्यामुळं सुप्रिया खूपच घाबरते आणि म्हणते पण डर के आगे जीते, पण तरी पण ती घाबरते. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल कुठे तर नक्की लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना कोणाला शक्य नाही होते ट्रेक करायला, काही कारण असतं, काही कारणं असू शकतात, प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात, तर त्यांना कमीत कमी आम्ही तो फील देण्याचा प्रयत्न करतो आहे. होप तुम्हाला हा प्रयत्न आमचा आवडेल आणि एक दिवस जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळेल त्यावेळी तुम्ही नक्की ट्रेक कराल आणि हे बघितलेले व्हिडिओ आणि याची माहिती नक्कीच तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल. आणि त्यामुळे माझी एक छोटीशी अपेक्षा आहे तुमच्याकडनं, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे बघा भविष्यातली मुंबई कलावंतीनदुर्गच्या किती जवळ आली आहे. हे बघा खूपच काही दिवस राहिलेले आहेत हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. नंतर हे सगळं शहर गजबजून जाईल आणि त्यावेळेस ही शांतता, हा निसर्ग टिकतोय की नाही याची काही शाश्वती नाही. हा एक रोड आहे आणि हा एक रोड आहे, तर मला असं वाटतंय की हा रोड बरोबर आहे आणि हा रोड जास्त एकदम चढ असेल याच्यावरती. तर होप माझं म्हणणं खरं निघावं, कारण मी येऊन बरेच दिवस झाले, मला काही आठवत नाही जास्त, बरीच वर्ष झालेली आहेत. तर थोडं पुढे जाऊन बघू आपण. सुप्रिया बसलेली आहे, दमलेली आहे. हा बघा, हा असा काहीसा रस्ता आहे, तिकडनं पूर्णपणे तर नक्की कुठून कसं जातोय का अंदाज लावता येत नाहीये. तरी थोडं पुढे जाऊन अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर कोणाला जायचंच असेल तर त्याला अजून प्रॉपर व्ह्यू मिळेल. ओ माय गॉड, इथे तर एंडिंग दिसते. इथून तर काही चान्स नाही आहे. मे बी इथं कॅम्पिंग करत असतील, त्यामुळे इथं पायवाट तयार झाली आहे. आणि हा एक रस्ता झालेला आहे इथनं पायवाट. सुप्रिया तर मांडी घालून बसली. अरे तिथं तरी बसायचं ना आतमध्ये प्लेन जागेवर. हा हे ग, इथं तरी प्लेन जागेवर बसायचं आतमध्ये. इथं बसायला दगड पण आहे, इथं ह्या दगडावरती बसली असतीस तर. असे मध्ये मध्ये ॲरो दिसत आहेत का ते बघा, काही साईन दिसत असतील तर ते बघा आणि ते फॉलो करा.
मला गाणं त्याचं उन्हात पाऊस पडतो डोंगर मामा रडतो बघ उन्हात पाऊस पडते तसं थोडं थोडं ऊन येते अगदीच नाही आणि पाऊस पण अगदीच नाही ते थोडं थोडंच येते थोडं ऊन थोडं पाऊस थोडी सावली अशा पद्धतीने आमचा ट्रेक आणि खूप सारा घाम. मित्रांनो सडनली खूप धुवाधार पाऊस चालू झालेला आहे. अचानक आमची तारांबळ उडालेली आहे आणि हे बघा कसा आभाळ गरजते फुल जोरात पाऊस. आम्ही काय फक्त बॅग झाकायला बॅगेचं कवर आणलं आहे मोबाईलसाठी कवर आणलं आहे. काही क्षणापूर्वी सुप्रियाचा मोबाईल बॅगेत आत ठेवून दिला आणि हा बघा आणि हा इकडे मी पूर्ण भिजून गेलो आहे. आता नशीब एक शर्ट एक पॅन्ट एक्स्ट्रा आणलेली आहे. सुप्रिया तुझे कपडे भिजतील त्याच्यात एक बॅग आहे त्याच्यात ठेव ती कपडे सगळे सगळ्यात वरच्या कप्प्यात बॅग आहे तिथे झाडाखाली. खरं धोकादायक आहे झाडाखाली वीज बीज आली तर. पण इथे या तर हे बघा पूर्ण भिजून गेले. अचानक भयानक पाऊस चालू झालेला आहे एकदम जोराचा. तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही भिजलेले आहे पावसात आणि मस्त पावसातच चाललेलं आहे. थोडी पाऊस आल्यामुळे याच्यावर थोडी तयारी करायला लागली बॅगेतलं सामान प्रोटेक्ट करण्यासाठी थोडेफार कपडे वगैरे. तर चला एक जागा भेटलेली आपल्याला इथं थांबणार आपण जरा वेळ. बसायला जागा भेटली थोड्यासाठी भिजलो पण ठीक आहे भारी मजा आली. तर चला मित्रांनो आता पाऊस जरा कमी झालेला आहे आणि आता आपण वर चढू. थोडंसं अंतर राहिलेलं आहे. पावसाळ्यात चांगले ट्रेकिंग शूज असलेले चांगले. हां ये ना हवं हे कुत्र्यांना लय घाबरती सापाला घाबरती एक ठीक आहे बाबा कुत्र्याला काय घाबरायचं. ये तुझी फ्रेंडशिप होईल घरी जाईपर्यंत. चल तर आता आमच्याकडं हा प्रोटेक्शनसाठी बॉडीगार्ड एक आलेला आहे. आम्ही हायर केलेला आहे हा बॉडीगार्डचं मानधन छोटासा केकचा तुकडा बस तेवढ्यावरती हा बॉडीगार्ड झाला आपला. आता हा आपल्यासोबतच राहील. आता कुठपर्यंत कधीपर्यंत राहतोय बघू. चल ग एवढे घाबरशील तर काय कसं नाही काय करत. तू उलट मी घसरेल तू माझ्यासोबत पडशील विनाकारण. मला ना वाटत उद्या उचलू शकेन आता मी इकडंच राहील तुझा घरी का मला इकडंच लय आवडले सगळं. हां मी इकडंच राहीन गावात माझ्या. भीती वाटते का तुला तर कुत्र्याला काहीतरी दिसलं गेलं पळत तिकडं असं खुडखुड वाजलं की ते लगेच जातं पळत. म्हणजे उलट साप आला तर तुला प्रोटेक्शन भेटेल माहिती आहे का. असं खुडखुड वाजलं की लगेच ते जातं तिकडं.
आता आपण अजून उंचावर आलेलो आहोत आणि हा बघा व्ह्यू. आता बघा कडक ऊन पडलेलं आहे. तर हा असा ऊन आणि पावसाचा खेळ चाललाय. सावली ऊन, सावली, पाऊस, तर असा खेळ चाललेला आहे ह्याचा. तर आता एकदम कडक ऊन लागायला लागले अचानक. तर ठीक आहे, आपल्यासाठी तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पावसामुळे भिजलो असले तरी थोडा थकवा नाहीसा झाला आणि उन्हामुळे भिजलेली कपडे सुकणार आहेत. इथं गाणी पण आहे, चावल डायरेक्ट. कुठे माशी का फिरते इथं आजूबाजूनीच, चावायची बिवायची. हा सुप्रियाला एनर्जी आलेली खूप. आता धावली सुप्रिया, चल कमॉन, थोडंच राहिले तिथं बसायला बेंच पुढे. कमॉन सुपू, कमॉन, ये लवकर ये. हां ये इथं लवकर ये, इथं बस लवकर. फायनली पोचली ग बाया. कम ऑन सुप्पे, चल, यू कैन डू इट. डर के आगे जीत है. चल ह्या पुढं चल, थांबते काय. तर हे घ्या, दर्शन करून घ्या हनुमानाचं. पाया बिया पडून घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. कशाला आता हा रस्ता आलेला आहे. तर ह्या ठिकाणी आता आम्ही कन्फ्यूज झालेलो आहोत. इकडे जायचं, इकडे जायचं, पण आता म्हणजे काय करतो. नॅचरल वॉटर, हे बघा, नॅचरल वॉटर. अरे वा वा, एक नंबर. आपल्याला गावाला जायला इथं ना रस्ता, गावात जायला इकडं नाही ना, गावात जायला रस्ता इकडून आहे. खालनं जायचं आहे का, इथून नाही. अरे खालनं, इथून का बाबा सुट्टी, इथून आहे मागणं. माहीत नाही. थँक्यू. तर आपल्याला ते छोटूनी मदत केलेली आहे, सांगितलं आहे की असं जायचं करून. तर हे बघा, हा रस्ता आहे तो. इथं काय पोरं काय करतात तिकडं. भारी आहे ना ह्यांचं लाईफ.
काहीतरी बिझनेस करायचा तो आहे. तिकडे पण खाली पाणी साठलं, इकडे पण पोरं गेलेत खाली. तर हे बघा आपल्याला इकडं जायचं आहे, पुढं वरती जायचं आहे साईडला. सुपे हां तर ते रेलिंग आहे तिकडे चालतो ते सेफ्टी तिथून. बरोबर एका व्हिडिओत बघितलेलं मी. ऐक सुप्पू लोक आलं का तिथं जाऊ. काय इथं घर आहेत. हा बा दिसली का? दोन चारच आहेत. हां चल की पुढे आहेत अजून, पुढे त्याच्या पुढे आहेत आणखीन. मस्त आहे इकडं, स्वच्छता वगैरे चांगली आहे. तर मित्रांनो वरती आल्यावरती खूप भारी वाटते. एक स्टेज कंप्लीट झालेलं आहे आपल्या इथं येऊन. आणि इथं मस्त हे कायच हां हे काय त्या बॅक साईडला तिकडं. तर इथं चांगली साफसफाई ठेवलेली आहे इकडं. आणि कचरा वगैरे बरोबर कचऱ्याच्या तयार. आणि इकडं बघू हा रस्ता कुठं काय आरो वगैरे लावले काय. इथं सगळी इत्थंभूत माहिती दिलेली आहे. तर ज्याला कोणाला बघायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ पॉज करून हे सगळं पाहू शकता तुम्ही. इथं स्पेशल सीझन इव्हेंट काय काय, फॉरेस्ट व्हेजिटेबल अँड फ्रूट इव्हेंट, कलेक्ट हनी ॲट प्रबल माची, क्रॅफ्ट फॉर्जिंग इव्हेंट, फायरफ्लाईज इव्हेंट, होली फेस्टिवल विथ ट्रॅव्हल्स. अशा प्रकारे बघा टूर पॅकेज स्टार्ट ओनली 499 पर हेड लिहिलेलं आहे इथं. सुप्रिया तिकडं मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेते. आता त्याचा आपण अनुभव विचारू, तिला कसं वाटते काय वाटते. सुप्पे कसं वाटते? छान वाटते. काहीतरी आलेलंच काहीतरी झालं का? हां थकवा गेला का सगळा? भारी वाटते, मस्त हवा आहे. आपल्याला उद्या सकाळी तिकडे चढायचं आहे, वर जायचं आहे. आणि आता आपण इकडे स्टे करणार आहोत. आता आपण आपल्या एकदम फायनल डेस्टिनेशनला आलो आहे, जिथे आपण राहणार होतो. हां तर हे हा त्यांचं पोस्टर आहे, तोच जुना पोस्टर दिसतोय जो मागं आलेलं त्यावेळेस ह्याच होता. आणि असं काही घर आहे. इथं एक विशेष आहे की अजून असं घर सारवलेल्या पद्धतीने आहे, असं गावच्यासारखं एकदम शेणाने सारवलेलं दिसतंय. खूप छान फील येतं. गावच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. हल्ली गावाला गेल्यावरती असं होतं वातावरण. मित्रांनो आता आपल्याकडं आलेला आहे मस्तपैकी नाश्ता. गरमागरम मॅगी मस्त भिजून आले पावसातनं. आणि पावसातनं भिजून आल्यामुळं सुप्रियाला मॅगी खायची इच्छा झाली. आम्ही मॅगी खातो. आपण मागवलेली कॉफी आणि आता मस्तपैकी कॉफीचा गरमागरम कॉफीचा आनंद घेत घेत पुढं नजारा बघत बघत मस्त आपण एन्जॉय करतोय कॉफी.
आता मस्तपैकी सनसेट चालू आहे आणि खूपच सुंदर नजारा आहे, खूप मस्त वाटते. आता थोड्या वेळापूर्वीच पाऊस होऊन गेला, तर त्याचा एक गारवा आहे हवेमध्ये, तर मस्त वाटतंय. सगळं एकदम जुळून आल्यासारखं झालंय. असं काही नेहमीच पाऊस पडतो असं नाही, आता सुरुवातच होते पावसाची. आणि मस्त सगळं ढग वगैरे दिसत आहेत, काळे काळे ढग आहेत. आजचा दिवस खरंच अविस्मरणीय होता. गावापर्यंतचा प्रवास, डोंगरावरची चढाई आणि अचानक आलेला मुसळधार पाऊस, सगळंच कसं साहसी आणि सुखावणारं होतं. रस्त्यात येताना दिसलेला साप आणि अचानक पडलेल्या पावसाने आम्हाला भिजवून टाकलं, पण त्या थंड पाण्यात एक वेगळाच थ्रिल होता. आता मनात उद्याच्या कलावंतीन शिखराच्या चढाईची धडधड सुरू आहे. ती अवघड पायऱ्या, उंची आणि शिखरावरून दिसणारा तो अवर्णनीय नजारा. खरंच झोप येताना सुद्धा मनात उत्साह आणि थोडी धाकधूक आहे. उद्या सकाळी 6:30ला आम्ही पुन्हा निघणार आहोत, तेव्हा तुम्हाला घेऊन जाऊ त्या थरारक अनुभवात. तोपर्यंत गुड नाईट, आणि तुम्ही पण आमच्यासोबत या, हा थ्रिल अनुभवा.